हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आपण परत आलो आहे नवीन ब्लॉगसोबत. माझ्यासोबत आहे टीम आरशी आणि आता आम्ही आहोत दादर स्टेशनवर. सो आता आमच्याबरोबर स्टार्टिंगलाच एक किस्सा घडला. प्रचिती सांगेल तुम्हाला काय झालं. अरे आम्ही घडवला म्हणा. ह्या माणसामुळे झालंय सगळं. कुठे गेला दाखवायला? ट्रॅव्हल केला आम्ही. टाइम ट्रॅव्हल केला आम्ही. आमची होती दादरवरून 7:02ची कर्जत होती. हा शहाणा म्हणतो की तिला वेळ आहे, आपण भायखळ्याला जाऊन पकडू दादरला उतरलेलं असताना. आणि आम्ही भायखळ्याला पोहोचेपर्यंत तिने आम्हाला क्रॉस पण केलं. आता ह्याच्यामुळे जे काय होणार आहे ते होणार आहे. पुढचं दिसली आम्हाला जाताना, आम्हीच तिला बाय केलं. आता काय खरं नाही आहे. पण आम्ही एक बेटर गाडी पकडणार होतो. ठीक आहे. तिकीट आम्ही काढलंय की नाही ते ह्या माणसाला विचारा. आता जे काय होईल ते ह्या काय दोघांमुळेच होत आहे. गाईज, आम्ही तिकीट काढलंय. Guys, we are finally boarded on Deccan Express. हा मुलगा सेटल झालाय. इतका आनंद झाला त्याला आता. त्याच्या चेहऱ्यावरून तुम्ही बघू शकता. चलो सो चलते हम कर्जत ना नेरळ. आता आम्हाला नेरळ स्टॉप आहे या डेक्कन एक्सप्रेसला. आम्ही नेरळला उतरू आणि मग पुढे आपली वाटचाल. वन डे रिटर्न. हाय बोल तू ब्लॉग मध्ये. काय 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 वैभव जरा राहा जा बाहेर म्हणतेस. बस तू आता तिथेच राहा. फायनली आम्ही नेरळला पोहोचलो आहे. आता आपल्याला कुठे जायचं आहे प्राची? आता आपण जाणार आहे टुवर्ड्स माथेरान. एक पॉईंट आहे माथेरानवरून, गारबेट प्लॅट्यू दिसतो तिथून. त्या पॉईंटवर जाणार आहे. म्हणजे नॉट एक्झॅक्टली माथेरान, थोडं लेफ्ट आहे माथेरानपासून. ओके. त्याच्या आधी आम्ही काहीतरी खाऊ, कारण आम्हाला हो. फार भूक लागली आहे. चला. गाईज, आता आम्ही डोसा खातोय, मेदूवडा नाश्ता करतोय. आपण 35 रुपयात भाईंदरवरून इकडे आलो. लोक इथल्या इथेच हे पण एक्सप्रेसने. एक्सप्रेस 35 रुपये झाले यार. तिकडे सो गाईज, आता आम्ही आलो आहे नाश्ता करून. इकोमध्ये बसलोय. आपण चाललोय कुठे नक्की? चाललोय कुठे आपण? कस्तुरी पॉइंट कस्तुरी पॉइंट माथेरानला. आणि इथे पर पर्सन 120 कॉस्ट आहे इकोची. सो आम्ही तिघं से बसलोय मिडल सीटला आणि वैभव पुढे बसलाय. त्याला पुढची सीट हवी होती दिसतंय. त्याला पुढची सीट पाहिजे होती, मिळाली त्याला. त्याने उलटी गेली असती. घोडे बसायचं तुला?
भीती वाटते. वायफाय हे घोडे नाही आहेत ना, हे खेचर आहेत का एवढे? घोडे आहेत, पण ते मला एवढी हाईट वाटतं- कमी असते का? हा हे वेगळ्या मम्मी फाटते माझी थोडी थोडी थोड्या वेगळ्या प्रजातीचे. लास्ट पडी तर पोज देऊन राहिला घोड. बाजूच्या लावतो मला लास्ट टाइम मला हाताला इथं दोनदा मारली शेपूट. सांगतो चालतं. अरे रे रे बिचारा. गाईज आता आम्ही आमची जंगल ट्रेल सुरू केली आहे. चाललोय आम्ही चालत ये. आणि अशी मलूल काय असते यार तू? मलूल अरे त्यात आवाज मलूल काय? मलूल म्हणजे अशी एकदम अशी- ही वाव. माझा गोप्रो नका घेऊ फक्त. त्यांना असा दाखवणार तर ते घेणारच. हे आम्ही चाललोय ह्यांच्या मागे मागे जंगलात. जंगल आहे जंगल पूर्ण. पक्ष्यांचे आवाज येतात ना. वाव. आम्ही नेरळला उतरलोय 8:45ला. मग नाश्ता केला. गाव आहे 8:45ला घर. नेरळ. हो 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 चालते रेंज. तर आता आपण चाललोय गारबेट व्ह्यू पॉईंटला. इथून ट्रेल आहे 30-40 मिनिट्स अराउंड. आणि तुम्हाला जर का ट्रेनने यायचं असेल तर अमन लॉजपासून सरळ टॉय ट्रेनचा रस्ता न पकडता तिकडे एक लेफ्ट आहे. तिथून यायचं आणि हे जे लाईटचे पोल दिसत आहेत त्या पोलच्या रस्त्याने जायचं. दॅट इज द वे. इथे आम्हाला एक वाळूळ स्पॉट झाला आहे आणि हा समोर मोठा दगड. प्रचिती नीरज वैभव चाललेत पुढे. मी येते मागे मागे. दादा लेक आहे तो बांध आहे त्याचा. काकी तुमचा मुलगा बघा कसा पुढे पुढे जातो कड्यावर. हा बघा बघा अशी त्याला मस्ती आहे खूप. अजून एक वारूळ झाड बघ. त्यांना पाय आहेत की काय आहेत ना, ते फक्त असे सरपटच शकतात, बाकी कायच करू शकतात ना. सही आहे ना हे झाड. विजेने पडलेलं आहे रिसेंटली. वीज पडली याच्यावर. कसं कळलं तुला? हे बघ काळ झालंय. वीज पडली आणि मग तिथून त्याला जास्त हे झालं, मग तो बेंड झाला तिथून. हे बघ रोडवरच. बापरे. पण हे तेव्हा पण होतं. मी करते. अजून एक वारूळ. वाव मॅन. आजचा सुट्टीचा दिवस वैभवचा. संडे. संडे अँड वी आर हॅव्हिंग फन डे. गाईज हा आहे तो पॉइंट. या पॉइंटचं नाव नाही माहिती. गारबेट व्ह्यू पॉइंट. हा व्ह्यू पॉइंट आहे. ओके. कारण तिथून गारबेट दिसतो म्हणून. गारबेट इथून दिसतो आपल्याला. काकी तुमची मुलगी बघा किती रिस्क घेते. ए, गप्पा बसा. काही सांगू ना मग माझ्या मम्मी. टाकणार आहे मी हे. कळलं तुला? काय टाकणार आहे मी हे ब्लॉग मध्ये. टाक.
ऍक्च्युली तो किती हे ऍक्टिव्हिटी आहे, ब्रेन ऍक्टिव्हिटी हो. लहानपणापासून. हो कर ट्राय. हा गुड. अरे 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 नाही चुकलं. असं वाटतंय की नाही डिफिकल्ट आहे. तो ऍक्च्युली माइंड टू माइंड हा तसंच आहे. आणि तुझं लक्ष दोन्हीकडे असलं पाहिजे. प्ले स्कूल मध्ये खरंच ठेवली पाहिजे ही activity. सिरियसली कदाचित मुली मल्टीटास्किंग असतात म्हणून त्यांना माझी मम्मी भाई फटाफट करते यार. मला आता मम्मीचं दिसतंय कट कट अशी करते. काय बाबा शी. काकींना पण येत असेल, त्यांना बोल शिकवायला तुला. मी तेच सांगतोय, आम्ही गेलेलो एक्झाम तेव्हा ती शिकवत होती. मला सो आता आम्ही थोडं उतरून खाली आलेलो आहे. प्लॅन तर होता गार्बेज प्लॅटीपर्यंत जायचा, पण मी हे बघितलं आणि मी विचार बदलला. सो आम्ही आता इथेच बसलो आहे, पण इथून पण व्ह्यू छान आहे. खूप सुंदर आहे यार इथं. आणि आता आम्ही थोडं स्नॅक खातोय. खाकरा. हे बघा आमची मुलं सगळ्यांनी रस्त्यात कचरा केलाय तर सगळा उचलत आली आहेत. व्हेरी गुड. फेकू नका हा प्लीज. अशा ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात. तिकडे खाली ट्रेकच्या ठिकाणी ह्या बाटल्या होत्या. खरंच गाईज. सो आता आम्ही गार्बेज प्लॅटी व्ह्यू पॉईंटवरून निघालो आहे परत अमन लॉज माथेरानच्या दिशेने. आणि आम्ही ट्राय करतो की आम्हाला टॉय ट्रेनमधून जाता येईल, माथेरान बघता येईल, पण काही सांगू नाही शकत कारण तिथे क्यू किती असेल, आम्हाला तिकीट मिळेल की नाही. सो लेट्स ट्राय आणि पटापट जाऊया आता. चला पटापट यार, तुम्हाला काय पटापट चालता नाही. हो हो हो. आणि आपण काय नीरज, सगळ्यात हळू तर मीच चालतो. चला लवकर आपल्या ट्रेन पकडायची आहे. आता वैभव आला. आता वैभव म्हणतो मी तुम्हाला आता मी दाखवतो. असं आपण जंगलातून जात असलो आणि आपल्याला विचित्र असा आवाज आला पुढे, तर आपण थांबायचं की जायचं पुढे? जायचं. थांबून काय करणार? झाड बघ. काय? हे झाड बघ कसं काय हो, नाही. असं वेगळंच हा आहे. तेच बोलते कसं. तर दोनदा तीनदा मी माथेरानला आलो होतो. टॉय ट्रेन मिस झाली होती आणि आज आम्हाला हे अमन लॉज टू माथेरान माथेरान तिकीट मिळालेलं आहे टॉयचं ये. ट्रेन. ठीक आहे, तुझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार ना. हो तुझं पण फर्स्ट ह्याचा नाहीये फक्त बाकी Yeah. सगळ्यांचा फर्स्ट आहे ना. मेन रूट घेतलाय. काय मेन रूट घाटातला. कोणी मी हा तू बोललास ना, उतरलास ना खाली बोलला. माथेरान काय म्हणलो. अरे तसं झालं ना. गाईज आता आम्ही पेरू मका घेतलाय आणि आता आम्ही चाललोय टॉय ट्रेनमध्ये बसायला. मसाला पण सगळ्याला लावलं पाहिजे.
मिनी ट्रेन्सपैकी एक आहे इंडियन रेल्वेज ऑपरेटेड. ही साधीसुधी खेळण्यातली गाडी नाही आहे, ही खरीखुरी ट्रेन आहे. इंडियामध्ये फक्त 4 असे आहेत. एक माथेरानला आहे, एक शिमलाला आहे, एक उटीला आहे आणि एक दार्जिलिंगला आहे. ह्या 4 पैकी एकीच आपला आजचा प्रवास झाला आहे. खंडाळा पॉइंटला आलोय आपण. हा ऍक्च्युअल खंडाळा दिसणार आहे का आपल्याला इथून? हा वैभव, हा ऍक्च्युअल जो खंडाळा आहे तो दिसणार आहे आपल्याला की पॉइंटच नाव आहे नुसतंच? ते झाड मस्त आहे समोरचं. गाईज हा आहे खंडाळा व्ह्यू पॉइंट आणि समोर जो प्लॅटो आहे तो कार्पेट प्लॅटो जिथे आपण मगाशीच गेलेलो आणि आता आपण पूर्ण कर्व कंप्लीट करून इथे आलो आहे माथेरानला. फेन्स दिसतंय इकडे आपल्याला? नाही ते त्या टोकावर आपण बसलेलो वरती 3 झाडं अच्छा, तिथे ते एवढं बसलेलं आपण. ते खूप वर आहे, एवढं खाली येते. आणि आपण अर्ध्यापर्यंत आलेलो. तिकडे ते असे डिझाईन ते दिसते असं एवढं उतरून ते असं का? एवढं उतरून मग असं सरळ गारबेट आहे. तिथून आपल्याला झोपडे दिसत होते खाली. हा बरोबर. गो देर. ते नको बाबा येऊ तू. चढतोय. हॅलो बडी, व्हॉट्सअप. कुठला फ्लेवर आहे हा? गोवा चिली वाव. तिखट आईस्क्रीम खातो. येस, खा खा आणि सांग कसं होतं. सांगतो. काय अरे कच्च्या कैरी काय फ्रूटचं बनवतात. नो फ्लेवर. आणि हे गारेगार सारखं लागणार. मँगो. आम्हाला वाटलं एकत्र सुरू करायचं. हे कुठलं आहे? अमृतसर काय? अमृतसर कच्च्या कैरी अंजीरपेक्षा मँगो गोळ्यासारखं आहे तर कुल्फी नाही आहे. कुल्फी नाही आहे, गोळ्यासारखं लागतं. हे तर गारेगार सारखं लागणार. कच्च्या कैरी गारेगार काय? तेच ते. गोलासारखंच आहे ना? बघ गारेगार मला माहिती आहे. वा गारेगार तुला माहिती आहे? मला नाही माहिती आता. कसा? गोला चांगल्या. कच्च्या कैरी. या अच्छा गेली. बाय बाय. तर आलो आता. जाताना बघू कसं जायचं ते. कुठं फॅन आहे रे? पण बरं आहे. गाईज आम्ही रिक्षासाठी थांबलोय आणि तुम्ही बघू शकता एवढी लांब लचक लाईन आहे. तर माहीत नाही आम्हाला किती टाईम होईल इथे. बघू रिक्षा भेटल्यावर. सुपिरियर असल्याचा फील येत होता. आता कसं वाटतंय? आता आम्ही रिक्षाची लाईन बघून रिक्षाने न जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही असे रुळावर चालत निघालो आहे. कार्डिओ करतोय आम्ही. कार्डिओ भरपूर आज भरपूर झाला कार्डिओ. काय होणार ह्याच्याने बेनिफिट?
बेनिफिट तुझी हार्ट हेल्थ चांगली राहते, ब्रीदिंग इम्प्रूव्ह होते आणि शिवाय तुला चालायची सवय लागते. बाय बाय. अरे हाँ यार हे मस्त भारी. सुंदर दिसतं. गाईज इकडे बघा एकदा. वैभव 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 ती बोलवते तुला. आर यू एन्जॉईंग? येस व्हेरी मच. एन्जॉयड. एन्जॉयड A lot. एन्जॉयड. गाईज आम्ही आलो फुल. या स्पॉटवर आम्ही Finally. आज दिवसातून तिसऱ्यांदा आलोय. Yes. बघू शकता तुम्ही, सगळे ओळखतात आता आम्हाला इथे. आम्ही चालत बसलेली पॉईंट आता पोचलो, पण बसमध्ये ट्राय केलं तर ती फुल एकदम भरलेली होती. सो त्यात चान्सच नव्हता आम्हाला. परत आम्ही नेदर माथेरान टॅक्सीच्या ह्याच्यामध्ये राहिलो उभे, आणि ही लाईन पण फार मोठी आहे, लांबचा लांब. आमचा नंबर येईल टॅक्सीसाठी, तेव्हा आम्ही बसू आणि मग नेरळला जाऊ. बघू अजून किती टाईम लागतो. सकाळसाठीच आपल्याला परत एकदा गोमधून जायचं नेरळला. आणि आता चौघांना पण लकीली. सो बस आता दादरपर्यंत जाणार, काहीतरी खाणार आणि मग घरी. सो आता करूया विचार. कन्क्लूड करायचा का? कन्क्लूड करायचा का ब्लॉग? नीरज बोलते थांबायला. लेट सी अजून काय अनप्लॅन्ड काय अजून आले ॲडव्हेंचर्स तर त्यासाठी थांबूया. हां चलो मिळते दादर स्टेशनमध्ये. सो आम्ही आता दादरला उतरलो आणि आम्ही डिनरसाठी आलो आहे दादरच्या अंग्रेजी धाबा या रेस्टॉरंटमध्ये. मी ऑर्डर केला घरी, छान जेवण मस्त. आली की दाखवतो ऑर्डर. सो बस म्हणजे आता जेवण घरीच जायचं आहे आणि फार थकलो. म्हणजे आम्ही सकाळी कधीच निघालो आहे, 7 वाजता निघालो. नाही 6 वाजता. आपण 6-7ची ट्रेन पकडली. अच्छा 6 वाजता निघालं आणि आता रात्रीचे किती झाले? 9:30. तर आम्ही म्हणजे चाललो आणि मजा तर गेलीच आहे, पण आता माहिती नाही उद्या कळेल आम्हाला काय वाट लावली आम्ही. Happy birthday to you. Happy birthday dear President Nikita. Happy birthday to you.
दोघं लेडीजमध्ये, बॉईज गेले जनरल डब्यामध्ये. सो बस एवढीच होती आपली ट्रिप. फार मजा केली आणि आम्ही आता फार म्हणजे समायला झालं. टायर्ड झालं.